15 ऑगस्ट आला की आपण तिरंगा फडकवतो, स्वातंत्र्याचा जल्लोष करतो. पण मनाला हात लावून सांगा, आपला देश खरोखर पूर्ण स्वतंत्र झाला आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, तेव्हा त्यांनी जात, धर्म, लिंग या पलीकडे जाऊन प्रत्येक महिलेला समान हक्क, न्याय आणि सन्मान दिला. कोणत्याही जातीची महिला असो, तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिला. पण आजची शोकांतिका बघा. एकीकडे मुलींना न्याय मिळत नाहीये आणि दुसरीकडे काही लोक अर्धवट ज्ञान घेऊन अफवा पसरवत आहेत की संविधान बाबासाहेबांनी लिहिलंच नाही. अशा अज्ञानी लोकांना संविधानाचा इतिहासच माहीत नाही. पण आज काय परिस्थिती आहे? आज देशातल्या मुली, महिला सुरक्षित आहेत का? रात्री सोडा, दिवसासुद्धा त्या मोकळा श्वास घेऊन निर्भयपणे फिरू शकतात का? जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर देशातील लेकी बाळांची ही अवस्था पाहून त्यांना नक्कीच प्रचंड दुःख झालं असतं. दुःख या गोष्टीचं आहे की लोकांनी संविधानाचे हक्क तर घेतले, पण संविधानाची खरी मूल्य आणि बाबासाहेबांचे विचार समजूनच घेतले नाहीत. जोपर्यंत या देशातील प्रत्येक मुलगी कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षितपणे आणि सन्मानाने मोकळा श्वास घेत नाही, स्वतंत्र झाला असं म्हणताच येणार नाही. देशाला फक्त कागदावर आणि सीमेवर स्वतंत्र करून चालणार नाही, तर तो महिलांसाठी सुरक्षित करावा लागेल. तेव्हाच खरं स्वातंत्र्य येईल. जय भीम, जय भारत.